नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारंगमप्पा लिटिल. गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील 9 केंद्रांमधून शोध सुरू झाला लिटिल चॅम्प्ससाठी. हजारो लिटिल चॅम्प्स मधून निवडले गेले 28 लिटिल चॅम्प्स. प्राथमिक फेरी, उपांत्य फेरी अशा विविध फेऱ्या पार करत अंतिम फेरीसाठी निवडले गेले 13 लिटिल चॅम्प्स. प्रेक्षकांच्या मतांची आणि परीक्षकांच्या गुणांची कसोटी पार करत आज आपल्या सोबत आहेत टॉप 8 लिटिल चॅम्प्स. आपले 8ही लिटिल चॅम्प सज्ज आहेत आणि आपले परीक्षकही सज्ज आहेत. तर जोरदार टाइमने स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं. राहुल दादा, स्वप्नील दादा. प्रेक्षकांच्या मतांचं प्रमाण 50% आणि परीक्षकांच्या गुणांचं प्रमाण 50% असं 100% निकाल आज आपल्याला कळणार आहे. म्हणजेच या टॉप 8 लिटिल चॅम्प्स पैकी कोणाला तरी एकाला आज आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. पण त्याआधी आपले सगळे लिटिल चॅम्प्स एकदम धम्माल गाणार आहेत आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्या समोर येते टेक्नो सॅव्ही आदिती आमोणकर. एकतत्वनामा दृढ धरिमाना, एकतत्वनामा दृढ धरिमाना, हरिसी करुणा गेला तुझी, हरिसी करुणा गेला तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सतत जपे आसी, वाचेसी सतत जपे आसी, एकतत्वनामा दृढ धरिमाना. नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, वायाणिका पंथा वाया साशी झणी, वायाणिका पंथा वाया साशी झणी, एकतत्वनामा दृढ धरिमाना, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, 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 राम कृष्ण गोविंद. आदिती, खूप छान झालं गाणं. थँक्यू. छान सुरुवात झाली याची. थँक्यू. राहुल दादा, कसं वाटलं? मस्त गायलीस. थँक्यू. प्रभातकालीन गाणं आहे, त्याच एरामध्ये गेल्यासारखं वाटलं. फक्त ना तुझे सूर सुरुवातीला बरोबर नाही लागले, म्हणजे नेहमी जसे तुझे लागतात तसे लागले नाहीत. आणि सबंध गाणंभर ते थोडेसे इनकन्सिस्टंट सूर लागत होते तुझे. त्याच्यामुळे त्याच्यावरती भर दे, तुझ्या सुरांवरती, आणि मेहनत कर. ओके, छान झाला. पण ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा. आदिती, छान गायलीस. थँक्यू. तुझं गाणं कसं होतं माहितीये का, एखादं हार्मोनियम असतं किंवा ऑर्गन असतं ना, तसं तुझं गाणं वाटतं ऐकताना. त्या गाण्यामध्ये थोडीशी ग्रेस नोट्स पाहिजेत. तुझं असं वाटतं की तू पेटी वाजवतेस तुझ्या आवाजाने. तसं वाटता कामा नाही गाणं. हार्मोनियम कीबोर्डला सुद्धा बेंडर असतो, एक बेंडर नावाचा एक प्रकार असतो.
त्यांनी आपण ग्रेसेस देऊ शकतो. दाखव रे बेंडर कसा असतो. हा तर हे प्रकार असतात. तर थोडेसे ना ग्रेस नोट्स तुझ्या आवाजातून आले पाहिजे. तुझे नोट्स एकदम डॉट लागतात, असं छान राऊंड आलं पाहिजे, त्याचे ग्रेस नोट्स अजून छान आले पाहिजेत. हे गाणं जरी जुनं असलं तरी तुझं त्याच्यात काहीतरी योगदान पाहिजे त्या गाण्यामध्ये असं मला वाटतं. बाकी तुझे सूर छान लागतात, तू अतिशय पेटीसारखीच गातेस, तर तशीच गात राहा. पण ह्या गोष्टी लक्षात ठेव, हे बेंडर्स लक्षात ठेव. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आदिती, तू नेहमीच खूप छान गातेस आणि आजही तेवढीच छान गायलीस. पण आज सोमवार आहे, त्यामुळे आपण बघूया की तू सेफ झोन मध्ये आहेस की डेंजर झोन मध्ये. आदिती, तू डेंजर झोन मध्ये आहेस, पण ऑल द बेस्ट. थँक्यू.